माणसाची शक्ती ही वादात नाही तर संवादात असते. अनेकदा आपण स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी व्यर्थ वादात पडतो आणि आपली मानसिक शांती गमावून बसतो. समर्थ रामदास स्वामींनी या भागात मनावर ताबा मिळवण्याचा मार्ग सांगितला आहे. नमस्कार मित्रांनो, उत्तम लक्षणे या मालिकेच्या 17व्या भागात तुमचे खूप स्वागत आहे. समर्थ दास बोधात उपदेश करतात, उगाच कोणाशी वाद घालू नये. जिथे ज्ञानाची चर्चा नाही, केवळ अहंकाराची लढाई आहे, अशा वादापासून दूर राहा. वादाने मने दुभंगतात, पण मौनाने आणि विवेकाने कठीण प्रश्नही सुटतात. उत्तम माणसाने आपले विचार मांडताना संयम राखावा. पुढचा महत्वाचा नियम समर्थ सांगतात, ईर्ष्या कधी करू नये. दुसऱ्याची प्रगती पाहून मनात जळफळाट होणे हे अधोगतीचे लक्षण आहे. ईर्ष्या ही अग्नीसारखी असते, जी आपल्यातील गुणांना जारून खाक करते. त्याऐवजी दुसऱ्याच्या यशातून प्रेरणा घ्या आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी कष्ट करा. तसंच समर्थ म्हणतात, सडेतोडपणा असावा, पण तो सत्याचा असावा. याचा अर्थ असा की बोलताना स्पष्ट वक्ते असा, पण त्यात कोणाचा अपमान नसावा. सत्याची बाजू मांडताना कधीही डगमगू नका, पण ते सांगताना शब्दांमध्ये नम्रता आणि विवेकाचे अधिष्ठान असू द्या.